हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसांनी आज बाहेर पडण्याचा योग आलाय, कारण इतके दिवस नुसतं काम काम आणि कामातच गेले. पहिलं मुलीच्या परीक्षेत आणि नंतर ऑफिसच्या कामामध्ये. कारण माझा कम्प्युटर क्लास आहे, त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर मला खूप काम असतं. पण आज तसाच एक छान योग जुळून आलाय आणि कॅब केली होती मी कळव्याला जायला. आणि हे बघा, वाटेच वरती जे पांढऱ्या रंगाचं मंदिर दिसतंय ना, हे मुंब्रा देवीचं मंदिर आहे. ॲक्च्युली ट्रॅफिक खूप असल्यामुळे तुम्हाला नीट क्लिअर दाखवता येत नाही आहे. पण बघा, हे मुंब्रा देवीचं मंदिर आहे. मुंब्रा स्टेशनपासून अगदी जवळ आहे आणि आम्ही कॅबमधने गेलो होतो, त्यामुळे ॲक्च्युली इथे शॉर्टकट पण आहे, तर तो पण तिथे अवेलेबल आहे शॉर्टकट. तर कळव्याला चालले मी माझ्या बहिणीच्या घरी. ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि खरंच रखरखत्या उन्हामध्ये ही अशी हिरवळ दिसली ना की मनाला एकदम वेगळं समाधान मिळतं. डोळ्यांसाठी ही मेजवानी आहे. छान पिवळी छोटी छोटी फुलं आणि ही सगळी हिरवळ. कळव्याचा हा एक पार्ट मला फार आवडतो, मस्त वाटतं. तर शेवटी बहिणीच्या बिल्डिंग खाली मी पोचले. आता तुम्हाला आमच्या छोटूची रिॲक्शन मी दाखवते. कुठे कोण आलंय? जम्पिंग आहे. केसाला क्लिप लावू देत नाहीये. आता आपण क्लिप लावायचा ना बाबू? ये मी लावते, चल. हा, पाणी पी, पाणी. इथली तिची रिॲक्शन खूप खुश झाली होती बघून. तर मी आले माझ्या लहान बहिणीच्या घरी कळव्याला, कारण आज माझ्या लाडक्या भाचीचा आहे दुसरा वाढदिवस. आणि यावेळेला घरीच करण्याचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षी आम्ही हॉलमध्ये केला होता, पण यावेळेस घरच्या घरीच केला होता. पण तरीसुद्धा डेकोरेशन वगैरे सगळं करायला प्रथमेशचे म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांचे मित्र आले होते. त्यांनी असं छान घरच्या घरी छोटं का होईना पण मस्त डेकोरेशन करून दिलं होतं. आणि खरंच आहे, मावशी आणि भाचीचं नातंच काही वेगळं असतं. खूप आनंद आणि खूप लाड. आणि तशीच माझी मुलगी तिची ताई आहे, त्यामुळे ती ताईला बघून माझ्यापेक्षा जास्त ती ताईला बघूनच खुश झाली होती. त्यामुळे उड्या काय मारत होती आणि मजाच असते या भाच्या. म्हणजे खरंच असं म्हणतात ना की नातवंड दुधावरची साय असते, पण हे काय असतं ना, भाची म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम असतं. एकदम छान मस्त आणि खूपच गोड. तर बघा आता ती कशी बघतीये. बसायला जागा ठिकाणं नव्हतं एका जागेवर. आमची बर्थडे गर्ल नानू बाल माझी. कोण आहे? शूज काढणं. तिचे पप्पा आणि तिची ताई तिचा केक आणायला जात होते. तिला अजिबात तिला सोडवत नव्हतं. सारखी बोलत होती शूज काढणार शूज काढणार. फायनली ते दोघं गेले आणि त्यानंतर आम्ही पुढच्या तयारीला लागलो. कसं असतं, बर्थडे म्हटल्यानंतर नेहमीचाच केक, ती कॅन्डल ब्लो करणं हे तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा पारंपरिक पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करू शकतो. कसं असतं, जेवढ्या वर्षाचे मूल होतं तेवढ्या वर्षाचे दिवे लावायचे असतात. आता आमचं बाळ तर 2च वर्षाचं झालंय, तर 2 दिव्यांनी ओवाळण्यापेक्षा इथे थोडंसं आम्ही एक संकल्पना केली होती. आणि माझ्याबरोबर ही माझी छोटू पण दिवे बनवायला मला मदत करते. मी विचार केला 2 दिवे लावण्यापेक्षा ती 2 वर्षाची झाली आहे, तर आपण या कणकेच्या दिव्यांचा 2 आकडा करूया आणि इतके सारे दिवे प्रज्वलित करून तिचं औक्षण करूया. त्याचबरोबर हॅपी बर्थडे टू यू तर सगळेच म्हणतात, पण एक हिंदू संस्कृतीमध्ये एक संस्कृत श्लोक आहे जन्मदिनमिदम, तर तो सुद्धा पुढे तुम्हाला ऐकायला मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर तो श्लोक म्हणून ॲक्च्युली ओवाळायचं असतं, औक्षण करायचं असतं लहान मुलांना. खूप शुभ असतं. तर म्हटलं दरवर्षी आपण नॉर्मल बर्थडे करतो, ह्या वर्षी काहीतरी पारंपरिक पद्धतीने करूया. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी गुंडू जेव्हा मोठी होईल तेव्हा मी जरी नसेन तरी ती म्हणेन की माझ्या मावशीने हे सगळं केलं होतं. तर अशा प्रकारे असा हा 2 आकडा मी तयार केला. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सुंदरपणे सजवला आणि बर्थडे सेलिब्रेशनला आता थोड्याच वेळात आमची सुरुवात होणार होती. तर हे बघा, हे असं सुंदर डेकोरेशन होतं.
आमची बर्थडे गर्ल मस्त रेडी होतीये, छान दिसत होती, मस्त सुंदर असा ड्रेस घातला होता. छोटूसा मेकअप तर नाही, पण दृष्ट लागू नये म्हणून छानपैकी तिला काळे टिक्के लावत होतो आम्ही. कधीच तिचे मम्मी पप्पा हे लावत नाहीत, पण आज मात्र म्हणाले की नाही लावूया आपण आज. आणि हॅपी बर्थडे क्राऊन घातलाय आणि मस्तपैकी माझी बर्थडे गर्ल रेडी झाली आहे. ती इतकी गोड दिसत होती ना, मस्तच वाटत होती, सारखं तिच्याकडे पाहावं असं वाटत होतं. आणि छान कॅरी करत होती ती स्वतःला. बघा ना किती सुंदर चालत येते आहे, तिचा तो छोटासा तो बॉल गाऊन आणि सगळंच मस्त वाटत होतं. खूप खुश होती, सगळ्यांना बघून थोडी बावरली होती, कारण इतक्या सगळ्या लोकांची सवय नाही आहे तिला. पण अशी छान सगळे इन्स्ट्रक्शन प्रॉपर फॉलो करत होती. तिला म्हटलं चल गुंडू तिथे उभी राहा, मी गुंडू म्हणते तिला, इथे उभी राहा आपल्याला फोटो काढायचे. तर छान आहे, स्माईल देत होती, पोज देत होती, मस्त वाटत होतं तिला बघून. तर जोपर्यंत तिचं बाहेर फोटो सेशन वगैरे चालू होतं तोपर्यंत आम्ही हे दिवे उजळून घेतले. आणि कारण ह्याच दिव्यांनी तिचं औक्षण करायचं आहे आणि तो संस्कृत श्लोक म्हणायचा आहे. कारण ह्यापूर्वी आम्ही कधी असा बड्डे केला नव्हता, पण यावेळेस म्हटलं देर आहे दुरुस्त आहे. ज्या वेळेला जी गोष्ट चांगली गोष्ट आपल्याला समजेल त्यावेळेस ती लगेच आचरणात आणायची. समजल्यानंतर केलं नाही तर ते योग्य नाही. हां, माहितीच नाहीये तर ठीक आहे, पण आता माहिती आहे ना, तर आता नक्की करू. जन्मदिनमिदं जन्मदिनमिदं आई प्रिय सखे, आई प्रिय सखे, शान्तनोतु ते सर्वदा मुदं, शान्तनोतु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरा सदा त्वां च रक्षतु, ईश्वरा सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जये, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जये. जीवनं भव तव तु सार्थकम्, जीवनं तव भवतु सार्थकम्, जीवनं तव भवतु सार्थकम्, जीवनं तव भवतु सार्थकम्. श्लोक म्हणताना औक्षण करताना इतकं कान देऊन ऐकत होती ती आणि नुसती माझ्याकडे बघून हसत होती. खरंच या मुली इतक्या गोड असतात ना, आणि एवढी ही छोटू आमची गोड आहे ना, मस्त वाटत होतं. तिला ते फ्रॉक असं हलत होतं तर तिला ती मजा येत होती. तर असा हे पारंपरिक पद्धतीने श्लोक म्हणून औक्षण झाल्यानंतर आपला नेहमीचाच हॅपी बर्थडे. तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियात्म ज्ञान की, तुझे मुबारक खुशियात्म ज्ञान की, तुझको है अनंत में जाकर मिल जाना, तुझको है अनंत में जाकर मिल जाना, तू है सुंदर फूल इस संसार की, तू है सुंदर फूल इस संसार की. के सारे मुलं आली होती, तिची मैत्रिणी, एवढे छान बर्थडे गिफ्ट्स, खूप खुश होती ती, मस्त वाटत होतं. आणि नंतर मग तिचा ड्रेस वगैरे चेंज केला आम्ही, कारण कंटाळली होती त्या ड्रेसमध्ये. एकंदर मजा आली खूपच. चला, कसा वाटला आमच्या छोटूचा बर्थडे? तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असं कर, बाय कर, बाय कर, बाय. हाताने कर, नीट कर, बाय.